संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा, बेल दाबून सबस्क्राईब करा. कोल्हापूर जिल्ह्याचे व आमचे फार जुने नाते. कागलच्या विकासासाठी जी काय मदत लागेल ती करणार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई. स्रोप वाटिकेसाठी ट्रेनिंग व संपूर्ण साहित्य एकाच ठिकाणी. रोपवाला ॲग्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुरगुड रोड, छत्रपती शाहू कारखान्यांच्या समोर. कागल. सर्व कंपन्यांच्या ऊस डोळा कटिंग मशीनचे ब्लेड, ऊस डोळा कटिंग मशीन, कोकोपीट, ब्लॅक पेपर, ट्रे, शॉवर, पाईप, गार्डन कात्री, गार्डन पाईप, कोकोपीट चाळण, मॅन्युअल कटा, जम्बो क्रेट हे सर्व एकाच ठिकाणी. DKM भवन जवळ, कागल, मुरगुड रोड, कागल. फोन नंबर 9890489700, 9145479700. रोपवाला ॲग्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. तुमचा विश्वासू. कोल्हापूर जिल्ह्याचे व आमचे फार जुने नाते. कागलच्या विकासासाठी जी काय मदत लागेल ती करणार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई. केंद्र शासनाने पर्यटन केंद्र विकासासाठी स्वदेश दर्शन टूर योजना 2 सुरू केली आहे. यामध्ये 100 कोटीपेक्षा जास्त निधी लागणाऱ्या विकासकामासाठीची मंजुरी दिली जाते. त्यातून पर्यटन क्षेत्र जोडण्याकरता इंटिग्रेटेड टुरिस्ट सर्किट तयार केले आहे. कागल शहरातील विकास कामासाठी लागणाऱ्या 250 कोटीचा प्रस्तावाची शिफारस केंद्र शासनाकडे निश्चित करू, असे प्रतिपादन पर्यटन खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. कागल नूतन बसस्थानक लोकार्पण सोहळा शंभूराज देसाई व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाले. व्यासपीठावर शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे उपस्थित होते. मंत्री देसाई पुढे म्हणाले, स्वर्गीय बाळासाहेब देसाई हे मंत्रिमंडळात जितके दिवस राहिले तितके दिवस कोल्हापूरचे पालकमंत्री राहिले. त्यांचे शिक्षण कोल्हापुरात झाले. शिक्षण घेताना त्यांनी वार लावून जेवण केले होते. त्यामुळे कोल्हापूरवर त्यांचा विशेष जिव्हाळा होता. या जिव्हाळापोटीच त्यांनी कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठ व कृषी महाविद्यालय आणले. त्यांचे कोल्हापूरचे असलेले नाते कायम ठेवण्यासाठी मी सुद्धा कागल व कोल्हापूरला भरभरून देईन. दूरदृष्टीचा नेता असेल तर मतदारसंघाचा विकास होतो. कागलमधील विकास कामे पाहता मंत्री हसन मुश्रीफ हे याचे उत्तम उदाहरण आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी त्यांनी एसटी बसस्थानकाची सुविधा चांगली ठेवा, परिसर स्वच्छ ठेवा, हिरकणी कक्ष व स्वच्छतागृह स्वच्छ ठेवावे अशी सूचना केली. मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, वन विभागाच्या ताब्यात नगरपालिकेची 200 एकर जमीन आहे. लक्ष्मी टेकडी परिसरात असलेली ही जमीन कागलला लाभलेले वरदान आहे. या ठिकाणी देशातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र विकसित करण्याचा विचार आहे. यासाठी राजीव केंद्र शासनाच्या वतीने निधी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. कागलच्या 4थ्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ व बुद्धविहाराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार आहे. समरजित घाटगे म्हणाले, कागलमध्ये महायुती आहे. तसेच राजर्षी शाहू महाराज कागल घराण्यातील आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने कागदी परफेक्ट लोकेशन आहे. त्यामुळे कागल हेरिटेज पर्यटन सर्किटमध्ये आणण्यासाठी निधी मिळावा. तसेच राधानगरी धरणावर होत असलेला शाहू जयंती लोकसभा कार्यक्रमासाठीही पर्यटन विभागाकडून निधी मिळावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी माजी आमदार संजय घाटगे यांनी स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या. ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक म्हणाले, बोळावी वाडी मिनी महाबळेश्वर म्हणून पर्यटन क्षेत्र व्हावे. प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, कागलचे बसस्थानक हे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात आधुनिक बसस्थानक आहे. नगराध्यक्षा सविता माने म्हणाल्या, मंत्री मुश्रीफ व समरजित सिंह घाटगे यांच्या युतीमुळे कागलमध्ये गतिमान विकास होत आहे. उपनगराध्यक्ष जयवंत रावण म्हणाले, कागलमध्ये पर्यटन हब व्हावा. आरोग्य सभापती प्रवीण काळबर यांनी पाझर तलाव परिसरातील पर्यटनाची सविस्तर माहिती दिली. स्वागत विभागीय नियंत्रक वृषाली भोसले यांनी केले. आगार व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर यांनी मानले. सूत्रसंचालन विठ्ठल भोपळे यांनी केले. यावेळी कार्यकारी अभियंता नागेश कुलकर्णी यांचे सहकार्यकर्ते, आगार कर्मचारी, कागल आगार शिव परिवहन वाहतूक व कामगार सेना चालक वाहक उपस्थित होते.